आई काबाड कष्ट करणारी, बाळाचे पोट भरणारी, मायेच्या सावलीत वाढवणारी, जन्म देणारी आईच असते. बहीण आपल्या लहान चुका स्वतःवर घेणारी, आपल्यासाठी दुसऱ्याला भांडण करणारी, हाताला रक्षा कवच बांधणारी, आईसारखी जीव लावणारी बहीण असते. आजी राजा राणीच्या गोष्टी सांगणारी, नातवांना स्वतःच्या अंगावर खेळवणारी, नातवावर प्रेमाचा वर्षाव करणारी, आई वडिलांच्या कष्टाची व्यथा सांगणारी आजीच असते. पत्नी सुख दुःखात साथ देणारी, आपल्या कुंकवाचं रक्षण करणारी, निसर्गाचरणी आपल्या आयुष्याची मागणी करणारी, आयुष्याच्या साथीदार अर्धांगिनी पत्नीच असते. मुलगी अप्सराच जणू स्वर्गामधून येणारी, आई वडिलांवर रागवणारी, आई बाबांना अलगद बिलगणारी, मुलगी असून आईसारखं जीव लावणारी मुलगीच असते.